बघा आता क्वेश्चन फर्स्टमधला जो डी आहे तो दिलेला आहे फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. आता बघा डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायचं एक क्वेश्चन फिक्स येणार. म्हणजे काय की प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक क्वेश्चन फिक्स येतो. मग तो कधी 3 मार्काला येऊ शकतो आणि कधी 2 मार्काला येऊ शकतो. शक्यतो 2 मार्काला येईल. 2 मार्काला जर आला तर सोपा प्रश्न येईल. जर 3 मार्काला आला तर थोडंसं त्याच्यामध्ये 2 कंडिशन अप्लाय करून आपल्याला ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची असेल. ठीक आहे. आता आपल्याला इथं काय ऑर्डर आणि डिग्री दोन्ही पण फाइंड आउट करायचं आहे. तर मग आता डिफरन्शियल इक्वेशन दिलेली आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ वाय मायनस डी वाय बाय डी एक्स. तर बघा इथं आता सोल्युशन मग इथं लिहायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन. गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय दिलेलं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ वाय मायनस डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. मग आता बघा ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करताना सगळ्यात पहिले आपल्याला 2 कंडिशन अप्लाय करावं लागते. बघा ऑर्डर फाइंड आउट करताना कुठलीच कंडिशन नसते. ऑर्डर आपण डायरेक्टली बघू शकतो. ऑर्डर म्हणजे काय राहतं की हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती याच्यामध्ये. तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह बघा इथं सिंगल डेरिव्हेटिव्ह इथं डबल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या इक्वेशनची ऑर्डर किती आहे 2 आहे. बट डिग्री फाइंड आउट करताना आपल्याला ही जी डिग्री राहते डिग्री फाइंड आउट करताना काही कंडिशन्स राहत्या. मग कंडिशन्स कोणत्या कोणत्या आहेत तर पहिली कंडिशन आहे बघा की जी डिफरन्शियल इक्वेशन आहे ती रॅडिकल फ्री पाहिजे. मग रॅडिकल फ्री म्हणजे काय की स्क्वेअर रूट क्यूब रूट किंवा 4th रूट 6th रूट असं नसलं पाहिजे. मग आता बघा या इक्वेशनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला स्क्वेअर रूट दिलेलं आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर रूट काढावं लागेल. आणि त्याच्यानंतर सेकंड थिंग की ती त्या इक्वेशनमध्ये कुठलीच डेरिव्हेटिव्हची टर्म डिनॉमिनेटरला नसली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पहिली कंडिशन आहे डिफरन्शियल इक्वेशन फ्रॅक्शन फ्री आणि रॅडिकल फ्री पाहिजे. आता फ्रॅक्शन म्हणजे काय की पॉवरमध्ये बघा सपोज अशी पॉवरमध्ये अशी फ्रॅक्शनची पॉवर नसली पाहिजे. म्हणजेच 1/2 1/3 अशी पॉवर नसली पाहिजे. आणि आपली जी डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये कुठलीच डेरिव्हेटिव्हची टर्म डिनॉमिनेटरला नसली पाहिजे. मग आपल्याला ह्या कंडिशन सॅटिस्फाय करायच्या आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो ऑर्डर फाइंड आउट करू शकतो. ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. ऑर्डर फाइंड आउट करायला काही कंडिशन नाही लागत बट डिग्री फाइंड आउट करायला या कंडिशन सॅटिस्फाय करावं लागते. तर मग आपली जी डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे स्क्वेअर रूटचं साईन दिलेलं आहे म्हणजे रॅडिकल दिलेलं आहे. मग तो रॅडिकल आपल्याला काढावा लागेल. जर इकडच्या साईडचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला आपण जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. बट आपण स्क्वेअर करताना आपल्याला दोन्ही बाजूला स्क्वेअर करावं लागेल. एका बाजूला करून चालेल का नाही कारण की एका बाजूला केला तर इक्वेशन बॅलन्स होणार नाही. मग इथं लिहायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग दोन्ही बाजूला स्क्वेअर घ्या. मग इथं काय येणार ब्रॅकेट ऑफ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूट ऑफ वाय मायनस डी वाय बाय डी एक्स हा ब्रॅकेट कंप्लीट. आणि इथं काय येणार स्क्वेअर येणार. मग इथं हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे मग आता इथं इक्वेशन काय राहिलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू वाय मायनस डी वाय बाय डी एक्स. मग बघा आता आपलं हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन रॅडिकल फ्री फ्रॅक्शन फ्री आलेलं आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं आता हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म लिहायची. बघा याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म कोणती आहे तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठं आहे इथं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. इथं बघा डी वाय बाय डी एक्स इथं एकदाच डेरिव्हेटिव्ह घेतलं. इथं किती वेळेस घेतलं आहे 2 वेळेस घेतला आहे. ठीक आहे. म्हणजे हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म कोणती आहे ही आहे. ठीक आहे. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म लिहायची. मग इथं मी साईडला लिहितो बघा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म. ठीक आहे. बघा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म काय आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग ॲज इट इज लिहायची तिची पॉवर जेवढी असेल ती पण लिहायची. ठीक आहे. मग आता बघा
आपण हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म लिहिली. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्ममध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती? हायेस्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय राहते? ऑर्डर राहते. काय राहते? मग ऑर्डर राहते. ठीक आहे. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्ममध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे 2, म्हणजे याचा अर्थ ऑर्डर किती आपली 2 आहे. आणि त्याच्यानंतर डिग्री. मग बघा आता डिग्री म्हणजे काय राहतं? हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर किंवा इंडेक्स. ठीक आहे. मग पॉवर बघा, हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर किती इथं? 2 आहे. मग ऑर्डर पण 2 आणि डिग्री पण किती आहे? 2च आहे बघा. ठीक आहे. दोघांची पण ऑर्डर आणि डिग्री किती आली? 2 आली. मग आपला आन्सर आलेलं आहे दोघांचं पण 2 2. ठीक आहे. मग आपली ऑर्डर पण 2 आली आणि डिग्री पण किती आली? 2 आली. ठीक आहे. बघा असा 2 मार्काचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला स्क्वेअर रूट होतं. स्क्वेअर रूट काढायसाठी दोन्ही बाजूला स्क्वेअर करावा लागतो. आता बघा कधी कधी काय होतं, इथं क्यूब रूट देतात, मग टेकिंग थर्ड पॉवर. त्याच्यानंतरनं कधी कधी काय होतं, इथं 6th रूट देतात. 6th रूट दिल्यानंतर 6th पॉवर घ्यायची. दोन्ही बाजूला काय करायचं? 6th पॉवर घ्यायची. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे दिलेलं असेल त्याच्यानुसार काय करायचं? स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर करायचा, क्यूब रूट असेल तर क्यूब करायचा, फोर्थ रूट असेल तर 4th पॉवर घ्यायची, 6th रूट असेल तर 6th पॉवर घ्यायची. ठीक आहे. म्हणजे जे दिलेलं असेल त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचं. ठीक आहे. मग बघा हायेस्ट डेरिव्हेटिव्हची जी हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्मची जी पॉवर असणार ती म्हणजेच डिग्री राहते. आणि ऑर्डर म्हणजे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्ह बघा d किती दिलेलं राहतं ते बघायचं. ठीक आहे. मग इथं बघा d2 दिलेलं होतं आणि ऑर्डर जी होती 2 आली आणि डिग्री म्हणजे हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर. हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर किती आहे? 2 आहे. ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू.